नमस्कार, मैं हूं प्रीति सिंह और आप देख रहे हैं INN24। रुक करते हैं खबरों की। आने वाली आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर कांग्रेस, भाजपा, शिवसेना, भारिप और अन्य राजनीतिक पार्टियां अपने अपने तरीके से प्रचार का काम कर रही है। उसी के चलते बगैर किसी पार्टी को साथ लिए परिवर्तन वन बुल्ढाना मिशन रथ यात्रा जिले में चल रही है। 1 मार्च को खामगांव तालुका में महिलाओं के स्वागत के लिए रथ यात्रा शुरू हुई। रथ यात्रा खामगांव तालुका पर विजय प्राप्त करने के बाद कल मेहकर तालुका में प्रवेश करने जा रही है। इसके जरिए वन बुल्ढाना मिशन के संस्थापक और रासरी साहू परिवार के अध्यक्ष संदीप शेलके जनता के सामने विकास का नजरिया पेश कर रहे हैं। इस दौरान संदीप शेलके ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि उन्हें विकसित जिला बनाने की प्रेरणा मिल रही है। ये जनता ही मेरी हिम्मत और ताकत है। परिवर्तन रथ यात्रा आज खामगाव तालुक्यामध्ये आहे। खामगावचा किंबहुना जवळपास घाटाखालचा आजचा हा शेवटचा दिवस आहे। इथली उपस्थित जनताच तुम्हाला सांगेल की परिवर्तन रथ यात्रेला कसा प्रतिसाद आहे। मला असं वाटतं की काही मिळालं पाहिजे, फक्त परिवर्तन झालं आणि मी खासदार झालो याच्यासाठी मी फिरत नाही। आणि मी मागेही सांगितलं, किती ऊन असलं, किती थकवा आला तरी खऱ्या अर्थानं ही जी जनता आहे हीच माझी एनर्जी आहे, हेच माझ्यासाठी टॉनिक आहे। जेवढं मी जनतेमध्ये जातो तेवढी मला ऊर्जा मिळते। खाली प्रत्येक गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये प्रत्येक नागरिकाचे, मतदारांचे फार मोठे प्रश्न आहेत, फार मोठ्या समस्या आहेत, ते जाणून घेता येतं। त्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची एक निश्चित अशी दिशा ठरवता येते। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यातून काय मिळतं, याच्यापेक्षा एक नवीन जिल्हा या सगळ्यांच्या साथीनं मला जो घडवायचा आहे त्याच्यासाठी मला कायम प्रेरणा मिळत राहते। हा दिवस उद्यापासून मेहकर तालुक्यामध्ये देऊळगाव साखरशामधून सुरू होतो आहे। ज्या पद्धतीनं घाटाखाली प्रतिसाद आहेत त्याच पद्धतीचा घाटावर सुद्धा प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास आहे।